नमस्कार मित्रांनो, मी महेश फोपाळ आयसाहेब सी सेंटर या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण जो खरीपचा पीक विमा आहे या संदर्भात थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत. तर जो खरीपचा पीक विमा आहे हा पहिल्या टप्प्यामध्ये बऱ्याच साऱ्या शेतकरी बांधवांच्या अकाउंटवरती जमा करण्यात आलेला आहे. परंतु आता दुसरा टप्पा आजपासून शेतकरी बांधवांच्या अकाउंटवरती पीक विमा हा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. परंतु यामध्ये बरेच सारे शेतकरी बांधव आणि काही असे आहेत की ज्यांना पीक विमा हा कुठल्या अकाउंटवरती येतोय किंवा आपल्याला पीक विमा मिळाला आहे का नाही हे अजूनही माहीत नाही. तर हे चेक कसं करायचं याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून येणारे पुढील नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. तर सर्वात पहिले आपण आपल्याला पीक विमा मिळाला आहे किंवा नाही हे चेक करू. यानंतर मिळाला आहे तर कुठल्या अकाउंटवरती मिळाला आहे याचीही माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर आपल्याला आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरवरती यायचं इथं PMABY असं सर्च करायचं. याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तिथून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवरती येऊ शकता. यानंतर आपल्याला मित्रांनो इथे वरी झूम करून दाखवतो, साइन इन या टॅबवरती क्लिक करायचे. त्यानंतर इकडे साईटला क्लिक हेअर दिसते मित्रांनो, त्यावरती क्लिक करायचे. यानंतर लॉग इन फॉर फार्मर या टॅबवरती क्लिक करायचे आणि ते आपल्याला आपला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे जो पीक विमा भरताना दिला आहे. त्यानंतर खाली कॅप्चर टाकायचं मित्रांनो आपल्याला व्यवस्थित आणि रिक्वेस्ट फॉर OTP या टॅबवरती क्लिक करायचं आहे. आता कॅप्चर व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. इथे आपल्याला जो पीक विमा भरताना मोबाईल नंबर दिलता तोच मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि OTP पाठवल्याच्या नंतर OTP टाकून आपल्याला सबमिट या बटनवरती क्लिक करायचं आहे. OTP आलेला आहे, OTP टाकून सबमिट करायचं आहे. सबमिट झाल्याच्या नंतर मित्रांनो वर इथं आपल्याला ॲप्लिकेशन दिसत आहे होमच्या शेजारी, तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे. यानंतर आपल्याला वर आपलं नाव दाखवलं जाईल, खाली मोबाईल नंबर दाखवला जाईल. यानंतर आपल्याला वर्ष निवडायचं आहे. यानंतर खरीप रब्बी यापैकी एक निवडायचं आहे. यानंतर खाली आपल्याला पॉलिसी दाखवली जाईल, ती पॉलिसी सिलेक्ट करायची. यानंतर मित्रांनो आपल्याला इथे आपलं ॲप्लिकेशन स्टेटस अप्रूव्हल दाखवत आहे. यानंतर शेजारी क्लेम स्टेटस आहे त्याला व्ह्यू करायचं आहे. यानंतर मित्रांनो इथे बघू शकता 4,221 रुपये हा पीक विमा आपल्याला मिळालेला आहे. UTRN नंबर इथे दाखवला आहे. यानंतर क्लेम स्टेटस क्लेम कॅल्क्युलेट असं दाखवत आहे, म्हणजे आपल्याला पीक विमा हा मिळालेला आहे. आता आपण हा पीक विमा कुठल्या अकाउंटवरती मिळाला आहे हे पाहणार आहोत. परत आता आपल्याला आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरवरती यायचं. इथे आल्याच्या नंतर UIDAI असं सर्च करायचं. याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तिथून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवरती येऊ शकता. यानंतर इंग्लिश या लँग्वेज सिलेक्ट करायची. यानंतर डाउनलोड आधारच्या नंतर डॅशबोर्ड झाल्याच्या नंतर लॉग इनला क्लिक करायचं आहे मित्रांनो. इथे दिसतंय तुम्हाला खाली लॉग इन. इथे आपल्याला लॉग इन केल्याच्या नंतर आपल्याला वरी आधार क्रमांक आणि कॅप्चर व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. तुम्ही तुमचा जो आधार क्रमांक आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे आणि इथे खाली कॅप्चर टाकायचा आहे व्यवस्थित. कॅप्चर टाकल्याच्या नंतर आपल्याला लॉग इन विथ OTP या टॅबवरती क्लिक करायचं आहे. आपल्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक OTP पाठवला जाईल, तो OTP इथे टाकून घ्यायचा आहे. यानंतर OTP टाकल्याच्या नंतर लॉग इन करायचं आहे. आता लॉग इन होत आहे, नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे. आता लॉग इन झाल्याच्या नंतर पुढे आपल्याला खाली स्क्रोल करायचं आहे. आता बँक सीडिंग डिटेल दाखवत आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. यानंतर आपल्याला इथं दाखवतं आहे मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आपले पैसे जमा झालेले आहेत आणि आपलं अकाउंट ॲक्टिव्ह आहे. असंच एक छोटंसं अपडेट होतं मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून येणारे पुढील नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.